आता तुम्हाला विचार पडला असेल ह्या दोन सुंदर मुलींसोबत हा लुकड्या मुलगा काय करतोय, तर ह्याचं उत्तर तुम्हाला पुढे समजेल. तर जॉबवरून आज लवकर सुटून सर्वजण आम्ही चाललेलो नाला सोपारायला. कशासाठी चाललोय ते आता रसिकाच्या तोंडूनच ऐका. हिला बोलायला काय सांगितलं तर हिने खरोखरच मनातलं सांगून टाकलं. त्यानंतर ह्या दोघींची चर्चा चालू झाली. जेवल्याशिवाय यायचं नाही आणि गुलाबजाम तर भेटेल तेवढे खायचे. आणि मी तर खाऊन घरी घेऊन पण येणार होतो. आणि पोचल्यानंतर सुंदर असा डेकोरेशन बघायला मिळाला आणि ताई पण सुंदर नटलेली आणि बर्थडे गर्ल तर एकदम थाटामाटातच नटून तयार होती. आणि मेकअप उतरायच्या आत लगेच केक कापून घेतला. माझ्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. खादीला भेटणार होता ना. आणि खायला सुरुवात. हातात पिशवी घेऊन जमवाजमव करायला. फोटो काढताना पण एकच विचार, केक खाऊन झालाय आता जेवायचं कधी. असं समजलं की टेरेसवर जेवण आहे. मग वरती गेलो. जेवायला जागा नाही ताटात. एवढं समजतंय तरी पण ते ताटात जागा वागा कसं करतोय. गुलाबजामासाठी हो करावं लागतं. दुसऱ्या दिवशी पोटात तमाशा झाला तरी चालेल. तर चला अशा प्रकारे बर्थडे झालाय. आपण पुन्हा भेटू छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. चला काळजी घ्या. बाय बाय.